झी 24 तास एक पाऊल पुढे. तर मुलाचं वय 18 वर्ष असावं, याच्याऐवजी मी असं म्हणेन मुलाचं वय 21 वर्ष असावं, तर मुलीचं वय 21 वर्ष का असू नये लग्नासाठी, म्हणजे शरीर संबंधासाठी देखील. कारण मानसिक परिपक्वता त्या दरम्यान सगळ्यांना येईलच असं नाही, पण त्यावेळी येण्याची शक्यता अधिक असते आणि आपला जोडीदार कसा असावा याविषयी तिला समज आलेली असते. म्हणून हे असं मला वाटतं वय आणखीन वाढवलं पाहिजे, निदान ते 18 वर्ष असायला पाहिजे असं मला वाटतं. कमी करणं म्हणजे बिलकुल विवाह पूर्व संबंधाला संमती देण्यासारखं होईल. बिलकुल 18 वरून ते वर नेणं एक वेळ योग्य आहे, पण खाली तर मुळीच आणू नये. 16 वर ते आणणं योग्य नाही असं डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं म्हणणं आहे. डॉक्टर संदीप जाधव, तुम्ही या प्रश्नाकडे कसे बघता? सध्याच्या पिढीचा जर आपण विचार केला तर ही पिढी आधीच्या पिढ्यांच्या तुलनेमध्ये लवकर प्रगल्भ होते, त्यांच्या जाणीवा लवकर विकसित होतात, त्यांची समज लवकर वाढते असं निरीक्षण नोंदवलं जातं. हे निरीक्षण खरं आहे का? आणि त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे तुम्ही कसे बघता? बरोबर आहे. आपण आज कन्सेन्शुअल सेक्स बद्दल बोलतोय आणि थोडासा धोरण लकवा दिसतोय की आधी 16 होतं, नंतर 18 केलं, परत 16 करतायत. ही अशी डिसिजन्स घ्यायची कठीण काम येते. त्याच्यामुळे मी बेसिक काही गोष्टी सांगतो. पहिल्यांदा म्हणजे सेक्स याला आरोपीच्या पिंजऱ्यातनं बाहेर काढायला पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्याबद्दल विचार करायचा असेल तर प्रिज्युडाइस राहून चालणार नाही. कारण प्रत्येक प्राणी जन्माला येतो तेव्हा सेक्स, लाईफ अँड डेथ हे बेसिक इन्स्टिंक्ट्स घेऊन जन्माला येतो. प्राण्यांमध्ये आणि ह्युमन्समध्ये एक महत्वाचा फरक, हा जो बेसिक इन्स्टिंक्ट असतो तो जेव्हा परिपक्व होतो तेव्हा सोशली ऍक्सेप्टेबल मॅनरमध्ये तो बाहेर येतो. आता सगळ्यात गंमत म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटतं की सेक्स हा प्युबर्टी म्हणजे वयात आल्यावरती सेक्स तयार होतो, दिसतो, तेव्हाच ते सेक्शुअली ऍक्टिव्ह होतात. खरं म्हणजे 2 ते 5 वर्षाच्या वयामध्ये प्रत्येकाच्या मेंदूमध्ये सेक्शुअली ऍक्टिव्ह पुढे कसं व्हायचं याचं प्रोग्रामिंग होऊन जातं. अच्छा, म्हणजे मुलगा उद्याचा पुरुष होण्याची प्रक्रिया आणि मुलगी उद्याची स्त्री होण्याची प्रक्रिया ही 2 ते 5 वर्षामध्ये फिक्स होते. अच्छा, मुलं त्यावेळेस या 2 ते 5 वर्षामध्ये अनकॉन्शियसली सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे कधी कधी ह्या मुलांमध्ये तुम्ही इरेक्शन्स वगैरे जरी मिळाली तरी आई वडिलांनी घाबरून जायचं कारण नाहीये, पण हे अनकॉन्शियस लेवलवर चालतं. 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंत हे इनर्ट असतात. ते अट्रॅक्शन बाहेरचं पण त्यांना नसतं आणि अंतर्गत अट्रॅक्शन पण कमी होतं. आणि जशी प्युबर्टी येते, जशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं रासायनिक प्रक्रिया होतात, त्याच्यामध्ये बदल होतात, प्युबर्टी डेव्हलप होते, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतात, तेव्हा हे परत ऍक्टिव्ह होतात. 14 वर्षापर्यंत परत ही प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे फिजिकल सेक्स 14 वर्षापर्यंत पूर्ण होतो. अच्छा, 14 ते 17 हा भाग फार आवश्यक आहे मला वाटतं ह्या कायद्याच्या दृष्टीने, कारण तिथे एक्सपेरिमेंटिंग चालू होतं. 14 ते 17 आणि तसं म्हणाल तर 2 ते 5 ह्याच्यामध्ये पण सेक्शुअल एक्सपेरिमेंटिंग असतं. लहान मुलांमध्ये त्या टाईपचे खेळ होतात. इट्स नॅचरल प्रोसेस. त्यामुळे नॅचरल प्रोसेसच्या जे वय आपण म्हणाल ते बेसिकली हे नेचरनी ठरवून दिलेलं आहे. फक्त आता काही कुठचे डिफेन्सेस ह्या परिपक्वतेकडे वापरले जातात. जर मॅच्युअर डिफेन्सेस वापरले तर सेक्स ही भावना प्रेमामध्ये रूपांतरित होते, बरोबर, जबाबदारीत रूपांतरित होते. पण इमॅच्युअर डिफेन्सेस वापरले त्या प्रक्रियेमध्ये, डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये, तर मात्र तो हा सेक्स हा रेप ठरू शकतो. म्हणजे भावना रहित सेक्स, कुठचाही कन्सेंटिंग एज जरी असलं तरी भावना रहित सेक्स इज रेप असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण प्राणी नाही आहोत, आपण ह्युमन्स आहोत. आपल्याला ती प्रक्रियेतनं आपण गेलेलो आहोत. त्यामुळे हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक सरसकट बरं, आता तुम्ही म्हणाल की हे 16 वय करावं की नाही. माझ्या मते 16 वय करणं का आवश्यक आहे, कारण त्याला पर्याय नाहीये. आजच्या दिवशी जर टीन एजमध्ये ऑन द काउंटर कमोडिटी कुठची विकली जात असेल तर तो म्हणजे कंडोम. हे जर आपण ऍक्सेप्ट नाही केलं आज तर अंधारात राहिल्यासारखंच राहणार आहे. ते एक अट्रॅक्शन असतं म्हणूनच नाही, परंतु ती डेव्हलपमेंट आणि त्या दृष्टीने याला जागतिकीकरण,
फास्ट डेव्हलपमेंट, एक्सपोजर टू मीडिया. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की या वयोगटामध्ये मुलं आणि मुली असतील, साधारण 16 ते 18 या वयोगटातली मुलं मुली असतील, ते सेक्शुअली पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतात फिजिकली आणि त्यांच्यामध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज होत असतात. त्या जर आपण बेकायदेशीर ठरवल्या तर त्या अधिक दबावाखाली होतील. त्याच्याऐवजी त्यांना मोकळं वातावरण निर्माण करून द्यायला पाहिजे. मोकळं वातावरण म्हणण्यापेक्षा जबाबदारीचं वातावरण. म्हणजे असं नको व्हायला की जशी सोपची ऍडव्हर्टाईज लागते, 2 रुपये कमी झाले सोप विकत घ्या, तर कन्सेंटिंग एज कमी झालं काही करा, असं न होता कामा. आलं की लक्षात? त्यामुळे ते कसं करायचं, काउन्सिलिंग, त्या एजमध्ये काय करायला लागेल, ते कन्सेंटचे फॉर्म्स, आय मीन फॉर्म, इट कॅनॉट बी रिटर्न फॉर्म, आय नो, परंतु या सगळ्याचा विचार करूनच पुढचं डिसिजन घ्यायला आवश्यक आहे. पण ते डिसिजन घ्यायला लागणारच आहे. अगदी ते घेऊन पर्याय नाहीये. अगदी निर्णय घेताना सुद्धा तितकीच मॅच्युरिटी गरजेची आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र ही बाब आपण स्वीकारायला पाहिजे की या वयोगटामध्ये शारीरिक दृष्ट्या तरुण आणि तरुणी सक्षम झालेले असतात एकमेकांबरोबर शारीरिक संबंध करण्यासाठी. ॲडव्होकेट निलेश पावसकर, तुम्ही अनेक केसेस हाताळलेल्या आहेत, बलात्काराच्या केसेस आहेत, मॉलेस्टेशनच्या केसेस आहेत. या सगळ्यातून तुमचं काय याच्याविषयी मत आहे? अशा प्रकारे जर वयोमर्यादा कमी केली तर त्याचे काय चांगले वाईट परिणाम समाजात बघायला मिळू शकतील? आता खरं पाहता ही जी काही वयोमर्यादा कमी झालेली आहे ती मुळात 16च होती. या सुरुवातीपासून आपण जर पाहिलं 375 कलम आहे IPCचं, त्याच्यामध्ये 6वा जो घटक आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की विथ ऑर विदाउट द कन्सेंट ऑफ द गर्ल बिलो द एज ऑफ 16 इयर्स, म्हणजे 16 वर्षाखालची जर मुलगी असेल तर तिने जरी संमती दिलेली असली तरी ती संमती मान्य केली जाणार नाही, तो गुन्हा ठरेल. याचा अर्थ 16च्या वरची मुलगी असेल तर तिची संमती ग्राह्य धरली जाईल. म्हणजे आतापर्यंत पाहायला गेलं तर खरं तर ती परिस्थिती होती. मात्र दिल्लीच्या प्रकरणानंतर जी काही अमेंडमेंट आली, एक आपण वटहुकूम काढला, ऑर्डिनन्स काढला, त्याच्यामध्ये ही वयोमर्यादा 18 केली गेली आणि आता पुन्हा एकदा ती 16 केली जात आहे. तर कायदेशीर दृष्ट्या बघायला गेलं तर काही फारसा फरक पडत नाहीये. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की ही वयोमर्यादा खरं तर कमी नाही केली पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की मुळात एक साधा मुद्दा आहे की जर आपण लग्नाचं वय 18 वर्ष धरतो, याचा अर्थ सर्वसाधारण एक मुलगी वयाच्या 18व्या वर्षी शारीरिकदृष्ट्या सक्षम होते की जी त्यानंतरचे परिणाम सोसू शकते शारीरिकदृष्ट्या. मग जर तसं असेल तर अशा प्रकारे तुम्ही वयोमर्यादा 16वर आणल्यानंतर तिची शारीरिक क्षमता आपोआप कशी काय वाढणार आहे? आणि जर ती शारीरिक क्षमता वाढणार नसेल तर हे दोन कायदे एकमेकांना विसंगत नाही आहेत का? आणि ते जर विसंगत होत असतील तर ती विसंगती आपण कशी दूर करणार आहोत? हा एक त्यातला पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आपण पहा, साधारण एक मूल 5व्या वर्षी शाळेत जातं आणि आता कुठली पहिली पदवी जर पदरात पडायची असेल तर साधारण माणूस 20व्या वर्षी ती पदवी घेतो. म्हणजे 20व्या वर्षापर्यंत प्रत्येक मूल अथवा मुलगी कुठली ही शिक्षण घेत असते, शिकत असते, आर्थिक दृष्ट्या ती डिपेंडंट असते आपल्या पालकांवर आणि इतरांवर. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आपण त्या मुलीचं वय 16 पर्यंत खाली आणलं तर अशा परिस्थितीत तिला ल्युअर करणं किंवा तिला आमिष दाखवणं, कारण ती फायनान्शियली डिपेंडंट आहे, ती इनकेपेबल आहे आणि त्यामुळे तिला आमिष दाखवणं, जाळ्या तोडणं, फसवणं आणि तिचा गैरफायदा घेणं हे 16व्या वर्षी सहज शक्य आहे. तेवढं ते 18व्या वर्षी शक्य होणार नाही. त्यामुळे मग डॉक्टर प्रभू जे म्हणाले, मला वाटतं मी त्यांच्याशी जास्त सहमत आहे की ही वयोमर्यादा खरं म्हटलं तर 21 पर्यंत नेली तर ते जास्त योग्य होईल. कारण 20व्या वर्षी जर तिला पदवी मिळाली, 21व्या वर्षापर्यंत ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, कॉम्पिटंट झाली, तर ती स्वतःचा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकेल आणि त्याच्यानंतरचे परिणाम तिला स्वतःला कल्पना असेल. याच्या परिणामांची कल्पना नसताना आपण तिच्यावर जबाबदारीचं जर ओझं टाकलं तर ते अतिशय चुकीचं होईल आणि त्यामुळे ते व्हायला नको. दुसरा यातला कायदेशीर भाग असा होईल की आतापर्यंत असं आहे की कायद्यामध्ये एक डिफेन्स आहे, आरोपींसाठी एक बचाव आहे की एखाद्या व्यक्तीने समजा लग्नाचा आमिष दाखवून एखाद्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध ठेवले तर तो रेपचा गुन्हा होतो. कारण त्याने त्यानंतर जर विवाह नाही केला तर तो फसवणूक केल्यामुळे तो बलात्काराचा गुन्हा ठरतो. पण अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टाचे निर्णय असे आहेत की ते प्रॉमिस हे प्रॅक्टिकेबल पाहिजे, म्हणजे तसं घडण्यासारखं पाहिजे. आता वयाच्या 16व्या वर्षी एखाद्या मुलीला जर तुम्ही लग्नाचं आमिष दिलं आणि त्यानंतर जर तुम्ही संबंध प्रस्थापित केलेत तर नंतर त्याच्यावर जर रेपचा गुन्हा नोंदवला तर त्याचा पहिला डिफेन्स हा असणार आहे की मी मुळात हिला लग्नाचं प्रॉमिस दिलं तरी 16व्या वर्षी ही लग्न करूच शकत नाही, कायदेशीर दृष्ट्या ते शक्य नाही, त्यामुळे हे प्रॉमिस टेनेबल नाही. हा डिफेन्स त्याच्या दृष्टीने अतिशय चांगला होईल आणि तो त्या गुन्ह्यातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे कायद्याचा हा जो साईड इफेक्ट आहे हा सुद्धा
मला वाटतं या ठिकाणी विचारात घेणं फार आवश्यक आहे. बिलकुल, दोन महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. याच मुद्द्यांना घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. 16 आणि 18 हा केवळ 2 वर्षांचाच कालावधी आहे. या 2 वर्षांमध्ये असा नेमका काय फरक आहे की ज्याच्यावरून इतका प्रचंड मोठा वाद निर्माण व्हावा, याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर बलात्काराचे खटले किंवा अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या केवळ 16 ते 18 या वयोगटात घडत नाहीत, त्या सगळ्याच वयोगटामध्ये घडताना आपल्याला बघायला मिळतात. तर मग या वयोगटामध्ये जर ती नैसर्गिक भावना असेल तर त्याला वाट मोकळी करून द्याल का, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.